हाय गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी स्वाती तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला माझे डेलीचे ब्लॉग हे कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना शेअर करा. तर आता माझा नाश्ता वगैरे सर्व असं बनवून वगैरे झालेला आहे. मामांचा पण करून झालेला आहे नाश्ता. ते नाश्ता वगैरे करू ते पण गेले निघून. तिचे पप्पा पण लवकर गेले शनाचे. आता तिला चारून घेते, म्हणजे कसं तिचं खाऊन वगैरे झालं का मग टेन्शन नसतं, मग काम वगैरे आवरायला म्हणजे कसं मी मोकळी होऊन जाते. आता तिला नाश्ता भरवते. इतकं टाईमपास तो नाश्ता करायला असतो, म्हणजे फोन बघितल्याशिवाय खायला असं काही जमतच नाही, नाही का? जितका फोन बघा तितकं खाणार. मग तिला एक चपाती तरी मी सकाळी नाश्त्याला वगैरे पूर्ण चारूनच देते, म्हणजे माझं काम वगैरे आवरेपर्यंत मग टेन्शन नसतं. मग 1-1:30 वाजता आम्ही परत जेवायला बसतो, तेव्हा मी तिला सोबत घेऊनच जेवण जाते बघ. म्हणजे मग तिचं पोट भरलेलं असतं, मग टेन्शन नसतं, मग ती छान खेळते असं, नाही का? तर इथं आजीबाईंचा नाश्ता चालला आहे. आजीबाईचा तिचा नाश्ता चालू आहे, बाकीच्यांचं झालं आहे सर्वांचं. आता काही नाही, झालं आहे सर्व. आजचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे ना. असं मस्त सौन, असं कडक सौन पडलेलं आहे, छान आहे. कपडे वगैरे पण व्यवस्थित असे सुकून जाणार. पोट भर झालं? पोट भरलं? तर बघ, असं 1 तास लागलाय मला तेवढी एक चपाती चारायला. फोन बघत बघत एक एक घास चावत चावत असं सारखं बोलायचं, अगं पटकन चाव ना, अगं पटकन चाव ना, असं बोलत बोलत तेवढी एक चपाती चारली आहे. आणि हे रोजचं आहे माझं, असं नाही का रोज नाश्ता वगैरे झाला का तिला मीच चारते वगैरे, नाही का? पण चारते तर असं मग ती एक चपाती पूर्ण तिने ती खाल्लीच पाहिजे. मग ती किती वेळ लागो मी तेवढी ती पूर्ण तिला चारून देते. मग ती चारल्यानंतर मग टेन्शन राहत नाही. मग काम वगैरे पूर्ण असं आवरून घ्यायचं आणि मग 1-1:30, 2, 2:30 वाजता किंवा 1-1:30 वाजता अशी जेवायला बसली का मग तेव्हा मग परत मग माझ्यासोबतच तिला जेवायला घेते, जेवण वगैरे चारते. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग ती अर्धा तासाने किंवा लगेच जाते खाली झोपायला. मग तेव्हा झोपून घेते. मग झोपल्यानंतर मग 5-6 वाजता अशी 4-5 वाजता जशी तिची झोप होईल तशी ती उठते आणि मग तिथनं खेळायचं. पण जेवण वगैरे मी हे माझ्यासोबतच जाते. फक्त सकाळी मी नाश्ता वगैरे नाही करत, कधीतरी असं केला तर करतेच, कधीतरी भूक वगैरे लागली तर. हे तर मी नाश्ता नाही करत. मग सकाळचा हा नाश्ता तिचा एकटीचाच असतो. आणि बाकीच्यांचं सर्वांचं झालं. तिचे पप्पा लवकरच गेले. ते बाबांचं पण बाबा नाश्ता करून गेले. आजीबाईचा पण नाश्ता झाला आहे आणि आता तिचा पण नाश्ता झाला आहे. आता ती तिचे व्हिडिओ वगैरे बघत होती छोटे लहानपणीचे, तर त्याच्यात ती हसती बोलती, तर तिला लय हसायला येतं. कशी बोलती का तू? छोटी होती तेव्हा कशी बोलायची तू? नाही नाही, पहिले बोल, मला बोलून दाखव. बोलायची, बोलून दाखव. कशी? व्यवस्थित बोल ना. कशी कशी त्या फोन मध्ये आता बघितलं ना व्हिडिओ मध्ये कशी बोलती तू? कशी गागती? कशी बोल की? तर तिची आंघोळ वगैरे पण माझ्यासोबतच झाली. तिचं आंघोळ वगैरे झाली, मेकअप वगैरे सर्व झालंय आता. आणि त्या मकडत फिरती काय बच्चा, ते बघ कशी मकडती. आणि माझ्या सासूबाई आहेत ना, माझ्या लहान सासूबाई, त्यांना सकाळी ना गोम चावली आहे. तर मी गेली होती सकाळी बघायला त्यांना. तर काय माहिती बाथरूम वाटत ते धुवत होत्या आणि धुताना ते ब्रशमध्ये ना घुसून बसलेली ना, तर त्यांना काही ते समजलंच नाही. आणि ते म्हणजे घासता घासता आहे ना त्यांना आहे ना पायाला ती ना चावली, नाही का? चावली. तर मग आता त्या बसलेल्या होत्या घरात. मी गेली होती विचारायला, आत्या काय झालं तुम्हाला? मग तेव्हा त्याचा सांगायला लागल्या. मग तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की गोमने काही होतं का? गोम, आईला गोम चावली. आईला, कल्पना आईला. हा, तू बघायला गेली होती का? काय बोलली मग आईला? कपन आत्या काय करायला गेली? पेप्सी लावायला. त्यांना कोणीतरी सांगितलं का तिथे ना बर्फाने शेकवा. मग ते म्हणजे बर्फ, मग आता दुकानामध्ये पेप्सी घेऊन गेले, मग त्याच्यात बर्फच असतो, मग त्याच्यात ते शेकवणार वगैरे. आणि गोमनी काय होत नाही ना, तसं तर असं बोलतात की काय होत नाही. पण काही जण बोलतात की जा इंजेक्शन वगैरे घेऊन या. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा
की कोंबडी काय होतं का. तर बघू शकता आता हिला ऊन वगैरे व्यवस्थित पडलंय आणि कपडे वगैरे पुन्हा सुकायला घातलेले नाही का, काही खिडकीवरती तर काही इकडं दोरीवरती वगैरे. तर मग सुकत वगैरे व्यवस्थित शिका. हो आता मी इथं खाली आली आहे तर आवरण्यासाठी आले आणि तिचे इतके नाटके चालू झाले का मम्मा तू इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, तिथं गोम आहे तिथं गोम चावती आणि तू जाऊच नको बाहेर. मला कुठंच तशी जाऊ देत नव्हती, नुसती गागती जोर बघितलंच ना तुम्ही. आणि आता मला बोलती का मम्मा मला झोपायचं आहे. मग आता मी तिला आली तर झोळी वगैरे बनवती आहे आणि ती आता झोपल म्हणजे नाटक करते का खरंच झोपायचं आहे काय माहिती. पण आता रोज ती ना 1-1:30 वाजता अशीच झोपते नाही का, 1:30, 2:30 असे ह्याच दरम्यामध्ये झोपते. आणि आता 11च वाजले तर बोलते मला झोपायचं सारखं चाललं आहे. मग मी अशी बोलत होती ते ऐकून बोलते हे का मुदामचं करते का खरंची झोप लागली काय माहिती. मग आता मी तिला झोळी वगैरे बनवते आणि तिचे नाटके बघा कसे कॅमेरासमोर चालले. आणि हे असंच असतं तिचं नाही का, त्रास म्हणजे असं काम वगैरे करायला लागलं का तिचं मम्मा मला घे तू घे असे नाटके करायचे. आता मी तिला झोळीत घातलं आहे आणि आता तिला गाणे वगैरे बघा. आता गाण्याचंच मध्ये चालते गाणं बोलायचं हाय बाय. म्हणजे अशी ती आता आहे 2 वर्षाची पण इतकी कॉमेडी आहे. आणि पुढचं सर्व बोलायचं वागायचं सर्व गोष्टी अशा नाही का असं फास्ट तिच्या आहे ना डोक्यामध्ये मेमरीमध्ये ना फिट बसून जातात. आपण एक गोष्ट जर बोलली ना तर ती गोष्ट ना बरोबर ती ना दुसऱ्या वेळेस ना कधी पण तिला आठवती. तेव्हा ना ती विचारते मम्मा का गं असं झालेलं. म्हणजे असं कोणती गोष्ट असो तिच्या बरोबर ती ना अशी लक्षामध्ये राहते, आठवणीमध्ये राहते. वगैरे सर्व आता आवरून झालेलं आहे. तर आवरून झालं आहे मला आहे ना आता आहे ना पापड खाऊशी वाटतं आहे. तर म्हटलं चला आता जरा पापड वगैरे तळूया. कामाची फरशी भांडे कपडे वगैरे सर्व झाले, स्वयंपाक पण झालेला आहे. आता चला पापड वगैरे तळते मस्त. इतके मी पापड घेतले तळायला काढून आणि एकदा तळले. मग लक्षात आलं की व्हिडिओ काढायचा. मग परत स्टार्ट करते. तर तेल पण टाकून झालेलं आहे. तसं नाही करू बाळ आहे ना काय बाळ काय सोना पिशवी आणली का ग? शांताबाई ना ए सोना काय निर्मा चला काय ना बाळाचं निर्मा. ते मोठ्या बाळाचं नाव काय आहे? नाही ना दुसरा बाळ नाही तर लाल त्याचं नाव काय आहे? शांताबाई. या बाळाचं नाव काय आहे? तर इथं पापड वगैरे मी पूर्ण असं सर्व तळून वगैरे घेते. ते तळून झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेऊ. जेवण झाल्यानंतर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. पुढं काही व्हिडिओ वगैरे घेतलेलाच नाही. तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की मला कळवा की व्हिडिओ कसे झालेत म्हणून कसे. आणि इतका वेळ जातो एडिटिंगला काय सांगू तुम्हाला. म्हणजे मी ना आधी इंस्टावरती वगैरे अशी रील्स वगैरे स्टोरी वगैरे जरी टाकायची असली तर मी माझे ननंद वगैरे त्यांच्याकडनंच टाकून घ्यायची. पण आता ही रोज मी आता करायचं म्हटलं ठरवलंच आहे ब्लॉग वगैरे तर रोज ते शूटिंग वगैरे करा व्हिडिओ वगैरे काढा असं नाही काय जमत वगैरे तर नाहीच. रोज ते करा आणि व्हिडिओ एडिटिंग करा. एवढं तर काही खास जमत पण नाही पण हळूहळू शिकते आहे. तर ते काय म्हणतात ना हळूहळू केलं का मग पुढं सफलता बरोबरच भेटत चालते. तर मग तसं तर मग आता हळूहळू मी स्टार्टिंग केलेली आहे. तर काही एवढं खास वगैरे व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण जमत नाही पण तरी प्रयत्न करते. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा
आणि माझ्या व्हिडिओंना लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आजच नवीन ब्लॉग मी पुढे घेऊन येईल. चला, बाय बाय.